जनतेचा अधिकारनामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तारदा येथे 70 महिलांना गारमेंट शिवणकलेचे प्रशिक्षण। 15 दिवसीय प्रशिक्षण शिबिराची उत्साहात सांगता। महिलांना प्रशस्तीपत्राचे वाटप। महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह इनरवल क्लब ऑफ इचलकरंजी ग्रामपंचायत तारदा आणि उपाध्ये स्विंग मशीन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने कन्या विद्या मंदिर तारदा येथे आयोजित करण्यात आलेल्या 15 दिवसीय गारमेंट शिवणकला प्रशिक्षण शिबिराची सांगता रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाली। यावेळी सुमारे 70 प्रशिक्षणार्थी महिलांना प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते दगडू खोचरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट रोटरियन शीतल उपाध्ये यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षण शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला। गारमेंट क्षेत्रात आवश्यक कौशल्याचा अभाव असल्यामुळे अनेक महिलांना जॉब वर्क तसेच गारमेंट उद्योगात ऑपरेटर म्हणून काम करण्याची संधी मिळत नाही। त्यामुळे महिलांना आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे तसेच छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। माजी जिल्हा परिषद सदस्य मान्यश्री प्रसाद खोबरे यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या वाढत्या योगदानाचे कौतुक केले। ते म्हणाले की आजच्या युगात महिला पुढे येऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करत आहेत। इचलकरंजी आणि इचलकरंजी परिसरात गावागावांमध्ये आता गारमेंट उद्योग उभे राहत असून वस्त्रोद्योग क्षेत्रात गारमेंट उद्योगाचे महत्त्व मोठे आहे। आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गारमेंट उद्योग सुरू होत असल्याने प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढणार आहे। त्यामुळे महिलांना दिले जाणारे गारमेंट प्रशिक्षण रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या प्रशिक्षणामुळे महिलांना आपल्या भागातच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात। यामुळे सर्व महिलांनी पुढे येऊन असा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। सरपंच सौ पल्लवी पवार यांनी शिवणकलेचे प्रशिक्षण येथे संपत नसून तेथे महिलांच्या व्यावसायिक जीवनाची नवी सुरुवात होत आहे असे सांगता प्रशिक्षणार्थी महिलांना शुभेच्छा दिल्या। पंचायत समिती सदस्या सौ प्रियंका खोबरे यांनी महिलांनी प्रशिक्षणातून मिळवलेल्या कौशल्याचा उपयोग करून आपल्या जीवनमान उंचवावे असे आवाहन केले। घरातील वेळ मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात घालवण्याऐवजी प्रशिक्षणासाठी दिल्यामुळे महिलांना नवे कौशल्य आत्मसात करता आले। याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। इनरवल क्लब ऑफ इचलकरंजीच्या सौ मुग्धा शहा यांनी महिलांना आत्मनिर्भरतेचे संदेश देत महिलांनो सशक्त व्हा, प्रबळ व्हा आणि आत्मनिर्भर व्हा आणि स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहा। कौशल्य हेच आपल्या भविष्यातील सामर्थ्य आहे असे आवाहन केले। नवीन कौशल्य आत्मसात करून नवीन संधी शोधण्याचा सल्लाही त्यांनी दिला। असिस्टंट गव्हर्नर श्री अशोकजी जैन यांनी रोटरीच्या सर्व्हिस ऑफ अबाव सेल्फ या विचारधारेची माहिती देत समाजाच्या गरजा ओळखून रोटरीकडून सातत्याने विविध उपक्रमाचे राबविले जात असल्याचे सांगितले। गेल्या 15 दिवसात प्रशिक्षणार्थी महिलांनी उत्साह चिकाटी आणि मनापासून प्रशिक्षण घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेक्रेटरी सौ ईशा खंडेलवाल यांनी केले तर प्राध्यापक विश्वनाथ मांजरे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले। महिलांच्या हाताला कौशल्य आणि कौशल्याला रोजगाराची जोड देणारा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे। इचलकरंजी परिसरातील वाढत्या गारमेंट उद्योगाच्या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार, जॉब वर्क तसेच स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यामागचा मार्ग मोकळा झाला आहे। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हचे पदाधिकारी प्रेसिडेंट रोटरियन शीतल उपाध्ये, सेक्रेटरी रोटरियन सतीश मेटे, ट्रेझरर रोटरियन प्रकाश मोरबाळे याचबरोबर या महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षिका सौ अपर्णा कांबळे व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। न्यूज चॅनल नेटवर्क सह शिवाला त्यांना येत नसल्यामुळे त्यांना तशा प्रकारचं काम मिळत नाही। मग ही अडचण लक्षात घेऊन आपण या ठिकाणी काय केले की महिलांसाठी 15 दिवसाचं गारमेंट प्रशिक्षण आयोजन केलेलं आहे। तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं पाठ आहे की जे 2 महिने 3 महिने लागतात जे शिकायला ते फक्त 15 दिवसात आपण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मला पूर्ण खात्री आहे की कुठल्याही गारमेंटमध्ये जर गेले तर महिलांना एक शिकाऊ ऑपरेटर म्हणून काम मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे। आता परवा आम्ही एका ठिकाणी गारमेंटला व्हिजिट केली। व्हिजिट केल्यानंतर गारमेंटची कशी प्रोसेस असते, कोणत्या कोणत्या मशीन्स असतात, कोणत्या कोणत्या स्वरूपाचं काम त्यांना करावं लागतं आणि कोणत्या कोणत्या स्वरूपाचं
काम त्यांना शिकायचं आहे याची सगळी माहिती आम्ही महिलांना उपलब्ध करून दिली. आणि बऱ्यापैकी त्याच्यातला काही पार्ट आम्ही काय केलं या 15 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये घेतलेला आहे. आणि ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करायला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी अशी ग्वाही दिली की तुमच्यातल्या जरी महिला आमच्याकडे काम करण्यासाठी जरी आल्या तर आम्ही त्यांना पूर्ण रोजगार उपलब्ध करून देतो, अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. म्हणजे इतक्या प्रकारचा रोजगार बाहेर उपलब्ध आहे, फक्त आपल्याकडे तशा प्रकारचं कौशल्य उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला तो रोजगार मिळत नाही. तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमचा तोच उद्देश आहे की तुम्हाला तो रोजगार मिळावा आणि घर बसल्या तुम्ही तो व्यवसाय सुरू करावा. अदरवाईज तुम्ही गार्मेंटमध्ये जॉबवर देखील काम करू शकता. तो त्या उद्देशानेच आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. त्यावेळी जे चेहऱ्यावर लेडीजांच्या म्हणजे भीती होती, आज बघितल्यावर मला वाटतंय पूर्ण म्हणजे महिला असं म्हणजे छान वाटतं बघितल्यावर मला, की म्हणजे त्यांना वाटत होतं की बाबा मी शिकेन का नाही, मला जमते का नाही, असं त्यांच्या मनात भीती होती. आज हे सगळं बघून खरंच मला खूप छान वाटलं. मी फक्त महिलांना एवढीच विनंती करतोय की बाबा आता जे शिकलाय त्याचा पुरेपूर फायदा घ्या. आता झालं कशाला जायचं असं काही करू नका. माझं नाव अर्पणा कांबळे. माझे 2000 पेक्षा जास्त असे क्लास झालेले आहेत. 15 दिवसाचे, 3 महिन्याचे, जे म्हणजे DIC चे पण बॅचेस मी घेते. नंतर बाकीचे सगळे जे शासनाच्या वगैरे असतील त्या सुद्धा मी घेत राहते. आणि त्यातून वेळ काढून 15 दिवसासाठी मी तारदाळ या ठिकाणी आली. आणि खरोखर तारदाळच्या सर्वच महिला की अगदी मला वाटतंय मनापासून यात सहभागी झाल्यात. आणि त्यांनी ते खरोखर ज्यांना येते किंवा येत नाही प्रामाणिकपणे कबूल पण करत होत्या. आणि एकदम म्हणजे असं मैत्रिणीप्रमाणे माझ्या म्हणजे टीचर आणि स्टुडंटचं नातं न ठेवता आम्ही मैत्रीचंच नातं ठेवले. आणि सगळ्यांनी मला सपोर्ट चांगला दिला. आणि मला वाटतंय मी जास्त आपण काय शिकलो तर आपल्याकडे कला कशी असावी, हस्तगत कशी करावी आणि आपण कशी त्याचा उपयोग करावा त्याचं प्रशिक्षण मी जरा जास्तच यांना दिले. कारण त्या बाबतीत त्या जरासं पाठीमाग होते की येतंय पण बोलायचं नाही, मनात भरपूर काय असतं पण ते बाहेर पडत नव्हतं. पण ते कसं व्यक्त व्हायचं हे त्यांना मी सांगितले. आणि त्याच्या 10 पटीने मला जास्त आहे, कारण शीतलभ्या गेली कित्येक वर्ष हा उपक्रम राबवत आहे. एवढ्या व्यापातून वेळ काढून सर्व स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी म्हणून एवढे जीवाचा आटापिटा करून धावपळ करून हा उपक्रम ते दरवर्षी घेतात. पण माझ्या प्रेसिडेंटशिप मध्ये त्यांनी मला हे सुचवलं की दीदी आम्ही करणार आहे आणि तुमचा इनरव्हील क्लब येणार का. इनरव्हील क्लब सुद्धा नेहमी समाजसेवेसाठी तत्पर असतो आणि त्यातल्या त्यात महिला सक्षमीकरण हा आमचा सगळ्यात मोठा विषय आहे. तर अपर्णा मॅडम त्या दिवशी पहिल्या दिवशी मी त्यांना भेटले होते, त्यांचा जो कॉन्फिडन्स लेवल बघितला ना खरोखर घेण्याजोगे आणि आखण्याजोगे होता. आणि जसं की ताई म्हणाल्या पहिल्या दिवशीचा तुमचा चेहऱ्यांवरचे एक्सप्रेशन तुमचे की ती होती करायचं नाही किंवा काय असं आविर्भाव होता, पण एक भीती मी किती करेल काय करेल. तर तो दिवस आणि आजचा दिवस मी आल्यापासून बघतीये, म्हणजे प्रत्येकीला असं वाटते मी काय करू आणि काय नाही. हा जो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना ती आमची पोच पावती आमच्या कामाची. आपल्या सरपंच मॅडमांचं सुद्धा अतिशय कुठल्याही बाबतीत असू दे, आता इथं आपल्या ग्रामपंचायत मार्फत साहेब आपण कॉम्प्युटर घेतले, जरी कोणाची इच्छा शिकायची असली तर आपण त्या मार्फत कॉम्प्युटरचं प्रशिक्षण सुद्धा ग्रामपंचायत मार्फत आपण देऊ शकतोय. ते सर्वांना नमस्कार. आम्हाला ह्या प्रशिक्षणाची खूप गरज होती. सगळ्या महिला घरात असायच्या, सगळे आपले घरचीच कामं करायची, त्यामुळे कुणाला बाहेर जाणं असं शक्यच होत नव्हतं. हे उपक्रम आल्यामुळे सर्व महिला बाहेर पडल्या आणि सर्वांना ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेता आलं. ज्या महिलांना एक महिलांना असं होतं की घरची साधी मशीन चालवायला येत होती, त्या गार्मेंटच्या मशीनवर कसं बसायचं हे कसं चालवायचं हे कुठल्याच महिलांना माहित होतं. महिला खूप भेट होत्या. आम्हाला पण थोडं यायचं थोडं येत नव्हतं, पण मॅडमांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि सगळ्यात पहिलं उत्पाद्य सरांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला मशीन दिलं, त्यामुळे आम्ही गार्मेंटचं मशीन शिकायचं सर्व महिलांनी धाडस केलं. 15 दिवस झाला आम्ही तर सर्व मैत्रिणी रोटरी क्लब तर्फे गार्मेंट प्रशिक्षण घेत आहोत. 15 दिवसात म्हणजे खूप कमी वेळात आम्हाला कांबळे मॅडमांनी भरपूर काही शिवणाचे प्रकार शिकवले. 2-3 प्रकारचे ब्लाऊज वगैरे ड्रेस खूप छान शिकवलं.
मैत्री कशी करायची किंवा आपल्याच शेजारच्या मैत्रिणी सोडून दुसऱ्यांना पण जोडायचं हे पहिला त्यांनी आम्हाला शिकवलं. गट तयार केले आणि वेगवेगळ्या गटांमार्फत आमचं काम करून घेतलं. उपाध्यक्ष सरांनी त्यांच्या मार्फत व ग्रामपंचायत कडून आम्हाला गाडीची सोय करून गारमेंटची व्हिजिट करून दिली. श्रीषा गारमेंट मध्ये आम्हाला नेऊन दाखवून आणलं तिथं कसं काम चालतंय, कसं केलं जातंय किंवा यातून शिकलेल्या महिलांनी पुन्हा गारमेंट मशीन मध्ये काम करण्याची संधी पण ते आम्हाला देतो म्हणलेत. आणि आम्ही इथं शिकायला आलो म्हणून ह्या मॅडम आम्हाला भेटल्या. ह्या मॅडमांनी अत्यंत म्हणजे असं त्यांचा आवाज लहान आहे तर एवढ्या सगळ्या महिलांना त्या म्हणजे सगळ्यांना असं गप बसवत होत्या आणि एवढ्या छान प्रकारे त्यांनी त्यांचा आवाज खूप मोठा नाहीये, छोटाच आहे त्यांचा आवाज, तरी सुद्धा सगळ्या महिला त्यांना ऐकत होत्या आणि त्यांनी एवढं छान रीतीनं सगळ्यांना सांगितलं आणि जर परत विचारलं तर त्यांनी कधी रागवले नाहीत. सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं त्यांनी. आणि खरं म्हणजे ह्यांनी ग्रामपंचायतनं हे हॉल दिल्यामुळे आम्हाला म्हणजे मोठा जागा आहे नाही, त्यामुळे कुणाला अडचण झाली. एवढ्या सगळ्या महिला पेपर उचलून बसायच्या तरी जागा काय अपुरी पडली नाही. सगळ्यांना व्यवस्थित बसता आलं आणि माप पण टाकता आले आणि ह्यांनी 15 दिवसात एवढ्या कमी वेळात त्यांनी भरपूर प्रकार आम्हाला शिकवले. त्यांचे प्रथम आभार. कारण काय आणि हा जो आपला हा उपक्रम आहे तो व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम, व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा रोटरीचं फार मोठं कार्य आहे. व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे केवळ एखादं कौशल्य शिकवणे नाही तर आत्मविश्वास निर्माण करणे. तर आपण या ठिकाणी बघितलं महिला कसं उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आपले सगळे विचार मांडत होते. आता तुम्ही बरेच मोठे लोक असतात त्यांना फक्त माईक धरून उभा राहा म्हटलं तर उभा राहायला येत नाही, पाय लटपटतात, त्यांचं काय बोलायचं समजत नाही. तर या महिला स्वतःचे सगळे जे अनुभव होते ते स्वयंस्फूर्तीने येऊन आपल्या या ठिकाणी मांडत होते. म्हणजे त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण नक्कीच झालेला आहे या प्रशिक्षण कार्यामुळे. त्यामधून मला खूप इच्छा होती. मला कायच येत नव्हतं, म्हणजे साधारण लहान मशीन पण येत नव्हतं. इथं येऊन मी शिकले फारसं काही. आणि कपडे ह्या मॅडम पण खूप काही 15 दिवसात सगळं शिकवले. आणि खरं म्हणजे मला पाय मारता पण येत नव्हतं. ते महत्त्वाचं म्हणजे इथं मी डायरेक्ट म्हणजे मशीन साधारण मशीन पण येत नव्हतं. इथं गारमेंटचं मशीनच डायरेक्ट शिकले. आल्यापासून 15 दिवस काही म्हणजे पहिल्या दिवशी सुईद्वारा सगळं ते माप काढायला सगळं शिकवले आणि दुसऱ्या दिवशी मी आणताना मला खूप एवढं छान वाटलं. आणल्यावर म्हणजे एवढं शिकले. रूपा राजेंद्र खोत, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, इन्नरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी, उपाध्ये सुई दोरा मशीन इचलकरंजी, ग्रामपंचायती तारदाळ यांच्याकडून संयुक्त विद्यमाने आयोजित केल्याबद्दल त्यांचं सर्व नागरिकांना मी नंबर विनंती करते. 15 दिवसात मी काय शिकले इथे म्हणजे मॅडमांनी पहिला मला साधी मशीन येत होती, म्हणजे गारमेंट मशीनची म्हणजे त्याचं काय माहितीच नव्हती मला, म्हणजेच काय सांगायचं म्हणलं तर मी मशीनवर पहिला बसले. एवढं भीती वाटायची म्हणजे पाय ठेवल्यावर मी लगेच म्हणजे मशीन पुढं पडायला लागली. मला एवढं भीती वाटायला लागली ती. मॅडमांनी सांगितले असं हे करून सुई असं पहिल्यापासून कसं हे करायचं, सुईपासून दोरा कसं ओवायचं, कसं पाय मारायची, कशी हे करायची, बटन कशी दाबायची, लॉक कशी करायची, सगळं मॅडमांनी व्यवस्थित सांगितले आम्हाला. ಸಾವಿತ್ರಿ ಸುನೀಲ್ ಪಾಟೀಲ್ ಮೇಡಮ್ ನಮಗೆ ಅರಿವೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಿಸಿದರು. ಮತ್ತು ಟಾಪ್, ಬ್ಲೌಸ್, ಕಟೋರಿ, ಪ್ರಿನ್ಸ್ ಕಟ್, ಅಡವಾ ಕಟ್, ಬಟನ್ ಹಚ್ಚೋದು ಮತ್ತು ಪರ್ಕರ್ ಇವೆಲ್ಲ ನಮಗೆ ಕಲಿಸಿದ್ರು. ಅವರಿಗೆ ತುಂಬ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. माझे नाव साधना सचिन पाटील. मी आज तारदाळ गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं रोटरी क्लब हा कार्यक्रम बायकांच्यासाठी ठेवलेला होता. तो उपक्रम राबवल्याबद्दल मी पहिला त्यांचे आभार मानते. त्यानंतर रोटरी क्लबमध्ये शिकवणाऱ्या मॅडम स्टार्टपासून पूर्ण लेडीजांना मोफत प्रशिक्षण देण्याचं काम यशस्वीपणे कार्यरत केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. पूर्ण महिलांना मशीन शिकायला येत नव्हतं, बघण्यात सुद्धा ती मशीन नव्हती त्यांच्या. ती मशीन त्यांनी त्यांच्या बघण्यात आणली. त्यांना धागा ओवून माहीत नव्हता. सुईत धागा ओवण्यापासून मशीनचं पाय मारण्यापर्यंत त्यांनी परत ज्या बायकांना घरातून बाहेर पडता येत त्या बायकांना त्यांनी घरातून बाहेर पडण्यास भाग पाडले. पहिला प्रकल्प केला त्यांनी परकर शिवण्याचा. तो परकर शिवण्यापासून त्यांनी लहान आपली मनी पर्सपर्यंत त्यांनी प्रकल्प राबवला. ह्या 15 दिवसात
त्यांनी 7 ते 8 प्रकारचे जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.